तर मंडळी नमस्कार. आज मी आलोय माझा लाडका विद्यार्थी रोहित याच्या शेतामध्ये. रोहितला शिकवायला असल्यामुळे रोहित तेव्हा लहान होता, आता रोहित मोठा झालाय, बागायतदार शेतकरी आहे आणि खरंच छान अशी त्यांची शेतीची उलाढाल आहे. तर सुंदर अशी द्राक्षबाग रोहितने फुलवलेली आहे. आपण बघू शकता इतके छान अशी जी घडं आहेत या ठिकाणी बनलेली आहेत. 2026 आहे. काबाड कष्ट यावर्षी शेतकऱ्यांना घ्यावी लागले, कारण खूप जास्त पाऊस झाल्यामुळे बागांची छाटणी थोडी मागे पुढे झाली आणि त्यासाठी खूप जास्त औषध फवारणी, जास्त खत, पाण्याची योग्य पूर्तता, बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागल्या आणि काबाड कष्टानंतर कुठेतरी जाऊन अशा पद्धतीने ही बाग फुलते. तर किंबहुना परिसरात कुठेच इतकी सुंदर बाग मला तरी बघायला मिळाली नाही आणि आज योगायोग झाला की घरी येणं झालं आणि त्यानिमित्ताने बागेत आलेलो आहे. तर इतकी सुंदर बाग आपण या ठिकाणी बघतोय. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील मानोळी हे छोटंसं गाव आहे आणि जवळच आमची शाळा आहे, अर्थात देवगाव. तर परिसरात सर्व विद्यार्थी राहतात. योगायोग आज रोहितच्या घरी आलो आणि बागेत सुद्धा आलो. तर ही सुंदर बाग या ठिकाणी बघतोय. तर तुम्हाला ही बाग कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये कळवा, कारण द्राक्ष जरी गोड असली मात्र त्या गोड द्राक्षांमध्ये शेतकऱ्याच्या काबाड कष्टांची कडू कहाणी दडलेली असते.